पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओहो मम्मा, महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट, पोहे आणि चहा, लाइक यू सेड। क्या बात है। मे आई? यस प्लीज। मम्मा सांग ना, कसं झालंय? ओके, मीठ थोडं कमी आहे आणि मिरची थोडी जास्त झाली आहे, बाकी ओके आहेत। मी एवढं मनापासून केलं आणि तू चुका काढतेस? हो का? मग बच्चा जरा आठव, मी सुद्धा तुझ्यासाठी किती मन लावून सगळं बनवते, तेव्हा तू ही नावं ठेवतेसच ना। आणि मग काय, लगेच ऑनलाईन पिझ्झा किंवा पास्ता ऑर्डर करतेस, आठव? मम्मा सॉरी, आय एम सॉरी खरंच। यापुढे तू काहीही कर, मी सगळं खाईन, ओके? पण प्लीज आता सांग ना, कसं झालंय? खरं सांगू, कमाल झालेत। खरंच? एक मिनिट हा, मावशीचा फोन आहे। हा बोल ग सुमन। ताई, जरा तुझ्याशी बोलायचंय। हा बोल ना। नाही, असं फोनवर नको, घरी येशील? बरं ठीक आहे, मी येते घरी। मावशीचा फोन होता। का? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाली। आधी मी पोहे खाऊन घेते, माझ्या लेकीने एवढे केलेत। व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हा, काय सुरू आहे ऑफिस मध्ये? कोणाला प्रेम करायचं असेल ना तर करा आणि मरा, मला काही घेणं देणं नाही। पण मी माझ्या भावाला काय बोलतो याच्याशी तुमचा काही संबंध नाही। आणि तुला असं वाटत असेल ना की कोणीतरी येऊन मला धमकी दिली आणि म्हणून मी तुला जॉबवर परत ठेवलंय, तर तसं नाहीये। मी तुलाच काय, कोणालाही कधीही काढू शकतो आणि मला कोणी अडवू शकत नाही। सर मला माफ करा सर, मला माफ करा। नीता असं करेल मला खरंच कल्पना नव्हती सर। सर तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात सर, माझे देव आहात सर, प्लीज सर प्लीज। पाय सोड, गेट अप, गेट अप। माझ्या समोर ही फालतू नाटकं करायची नाही आणि मी कोणाचाही देव नाहीये, मुळात देव आहे यावर माझा विश्वासच नाहीये, कळलं? आणि विजय, यापुढे जर असं कोणी आपल्या ऑफिसमध्ये आलं ना तर मी तुला काढून टाकेन। ते सिक्युरिटी चेंज कर आणि नवीन लॉक्स घे, ऑटोमेटेड लॉक्स। हो सर मी एक बोलू? तुझा काका आता बोलून गेलाच आहे, आता तू पण बोल। सर या ऑफिसचा स्टाफ तुम्हाला आदर्श समजतो, त्यामुळे तुम्ही जे काही बोलता त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो। तुम्ही जे विक्रांतला म्हणालात ते मी सुद्धा ऐकले, माझ्यावर त्याचा प्रभाव नाही पडला, पण श्रीपाद ह्यासारखी तरुण मुलं तुम्हाला आदर्श मानतात, हिरो मानतात। तुमच्या बोलण्याचा ह्याच्यावर इतका परिणाम झाला की तो स्वतःचं लग्न मोडायला निघाला। सर आदर्श म्हणजे काय की लोक तुम्हाला इतकं मानतात की तुम्ही जे काही बोलता, जे काही वागता त्याचा लोकांवर प्रभाव पडतो। पण मी माझ्या भावाला बोललो होतो, त्या श्रीपादला नाही। आणि आज काय,
त्यातले सगळे स्टाफ मेंबर किती लग्न करतात, किती मुलं जन्माला घालतात, त्यात मला इंटरेस्ट नाही. सर, मी जे काही बोलतेय ते तुम्ही नीट समजून घ्या. हे जे इन्फ्लुएन्सर्स असतात, नेते असतात, त्यांनी बोलण्याआधी ना 10 वेळा विचार करायला हवा. सर, तुमच्या वागण्याने लोक इन्फ्लुएन्स होतात. त्यामुळे तुमचं एक चुकीचं वक्तव्य अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतं. झालं? गेट बॅक टू युअर वर्क. मग काय वेदांत, मुली बघायला सुरुवात केलीस की नाही? आई, अरे असं काय करतोयस? तुला अट माहितीये ना माझी. तुझं लग्न झालं तरच विक्रांतचं लग्न होणार आहे. लग्न त्याचं आहे आणि ताप माझ्या डोक्याला. आई कुठे का तू? गेलाय सकाळ सकाळ कुठे? स्वतःच्या पायावर उभं राहिला. माझा आशीर्वाद घेऊन गेलाय. हसू नकोस. या 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 पाय दुखत असतील ना तुमचे? का? स्वतःच्या पायावर उभं राहायला गेलं होतास ना, म्हणून विचारलं. आणि काय रे, गाडी का नाही नेलीस? नकोय मला तुमची गाडी. मी कॅब बुक केली होती. हो, कॅबने स्ट्रगल करणार आहेस तर गुड गुड. करा तुम्ही माझी टिंगल, पण मी पण ठरवलंय तुम्हाला काहीतरी बनवून दाखवणार. काय ठरवलंयस? काय बनवून दाखवणार आहेस? आधी जॉब करणार आहे आणि मग अरे पण मी तुला नवीन बिझनेस साठी प्लॅन रेडी करायला सांगितला होता. नाही नाही, बिझनेस म्हटलं ना की 4-5 वर्ष जातात इंडिपेंडंट व्हायला. आणि मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि बिझनेसला लागतो एक्सपिरियन्स, जो तुम्हाला द्यायला तयार नाहीयेस. आई, मी याला चान्स दिला होता. मी तुला सॉरी म्हटलं होता. बरं, मी तुला म्हटलं मला सार्थकच्या कंपनीत काम करू दे, तर तेही तुम्हाला करू देत नाहीयेस. मग जॉबच बरा आहे ना, सॅलरी पण मिळेल आणि रिस्क पण नाही. आणि ऐका, मी ऑलरेडी 3 कंपनीज मध्ये इंटरव्ह्यू देऊन आलोय. हा, वा वा वा, बघितलंस का वेदांत? आपण जे करू शकलो नाही ना, ते त्या मुलीने करून दाखवलंय. वा वेदांत, अरे तू पण एक मुलगी शोधच. नाही म्हणजे ती तुला मोटिवेट करेल ना. काय विक्रांत, बरोबर आहे की नाही? हो ना, मी पण दादाला तेच सांगतोय, पण तो माझा ऐकतच नाही. तुझं काय? तू इंटरव्ह्यू दिलेस ना, मिळाला जॉब तुला? जॉब मिळाला नाहीये अजून. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे पण एक्सपिरियन्स कमी आहे. पण काम नाही केलं तर एक्सपिरियन्स कसा मिळणार? काम केलंय की मी दादाबरोबर ऑफिसमध्ये काम केलंय. मी त्यांना पण सांगितलं की मी जायचो दादाबरोबर ऑफिसमध्ये. तर त्यांचं म्हणणं आहे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन या, मग जॉब मिळेल. म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिल्यावर जॉब मिळणार आहे. सो तू मला दे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आणि काय लिहून देऊ त्यात? एक काम कर ना, तूच एक्सपिरियन्स लेटर लिहून आण, मी सही करतो. आणि त्यात लिहा का तू टेंडरची फाईल गाडीत विसरला होतास, सबमिशनची डेट ऑलमोस्ट मिस झाली होती आणि तुझ्यामुळे 200 करोडचं नुकसान होणार होतं. ए, असं नको करू रे वेदांत. हे रे तुझ्या ऑफिसमध्ये त्याला. हा, आई, त्याचं लग्न, माझं लग्न, त्याचा जॉब, याबद्दल तू बोलायचं नाहीस. दुसरं काही बोल चालेल. त्याचं लग्न, तुझं लग्न, त्याच्या आयुष्याबद्दल मीच बोलणार आणि तुझ्याशीच बोलणार. आणि तुला ते ऐकावं लागेल. अमूल्य, मला पण हे 2 कपडे इस्त्री करून दे ना. 6 रुपये.
एका ड्रेस. हो 6 धपाटे देईन. आली मोठी 6 रुपये म्हणे. आता श्रम केले तर श्रमपरिहार नको का मिळायला? आज विक्रांत आला होता भेटायला. परत? अरे त्याला म्हणा जरा ब्रेक मार. अगं जॉब बघत होता. मला विचारायला आला होता की कुठे आणि कसं अप्लाय करू. अरे देवा, खुकुलं बाळच आहे विक्रांत म्हणजे. का आहे तो आता सिंपल, त्याच्या भावासारखा डॅशिंग नाहीये. बरं जाऊ दे ते सगळं सोड. मला सांग, तू त्या वेदांसाठी मुलगी शोधतीयस ना? हा शोधतीये. म्हणजे मी, आद्या वहिनी आणि सार्थक दादा आम्ही काय केलंय, त्या दिवशी आपण ज्या मॅट्रिमोनियल साइट्स बघत होतो ना, तर एका मॅट्रिमोनियल साइटवर वेदांचं प्रोफाईल अपलोड करून टाकलं. पण मग ह्या सगळ्यामध्ये ना एक गोंधळ झाला. पुरुषोत्तम काका आले ऑफिसमध्ये. का? अगं झालं असं, वेदांतने विक्रांतला सांगितलं की हे लग्न प्रेम वगैरे हे सगळं निरर्थक आहे. आणि हे नेमकं ऐकलं आमच्या ऑफिसमधल्या एका श्रीपाद नावाच्या मुलाला, ज्याचं लग्न ठरलं होतं. मग काय, त्याने हे सगळं भाषण ऐकून ना असा प्रणच घेतला. तो म्हणाला की मला तर लग्नच करायचं नाही. त्याची गर्लफ्रेंड गेली पुरुषोत्तम काकांकडे आणि ते सगळे आले ऑफिसमध्ये. मग काय फुल तमाशा. वेदांत, या मुलीवर अन्याय झालाय. तुझ्या स्टाफ मधल्या एका मुलाने तिला फसवलं. सर तुम्ही मला नाही, तुमच्या भावाला सांगत होता की प्रेमात नको पडू, लग्न नको करू. तेव्हा मी ऐकलं. आमचे सर आहेत ना, माझे आदर्श आहेत. त्यांचं बोलणं ऐकून मी ठरवलं की लग्न नाही करायचं. तू सख्या भावाला सांगितलंस लग्न करू नकोस म्हणून? मी माझ्या भावाला काही सांगेन. तू कोण आहेस? मानलेला काका. तुझ्या आईला विचार. मला तर वाटतं तूच लग्न करायला पाहिजे. तुला कळेल नात्याची किंमत, बाईचं महत्व तुला कळेल. तुला सांगते ताई, इतकी मज्जा आली ना. त्या चिवाला ना, त्याला असंच पाहिजे. मी तर फुल इम्प्रेस झाले होते पुरुषोत्तम काकांवर. अगं पण अशामुळे तो वेदांत खूप चिडला आणि लग्नाला ठाम नकार दिला तर? तुला माहितीये ना, तू त्या वेदांसाठी मुलगी शोधतेस. लक्षात आहे ना तुझ्या? नाहीतर माझं लग्नच नाही होणार. अगं हो, आहे माझ्या लक्षात. पण आता बघू ना काय होतं. म्हणजे कुणाच ठाऊक काय होईल. जर आता वेदांसाठी मुलगी नाही मिळाली ना, तर मग तुला विक्रांतशी लग्न नाही करता येणार. नाही, मला माझ्या बहिणीवर खूप विश्वास आहे. ती माझ्यासाठी काहीही करू शकते. शोधशील ना वेदांसाठी मुलगी? तायडे, इकडे तू एक लग्नाळू आणि तिकडे तो एक लग्नाळू. ऐक, सार्थक, आद्या आणि अमूल्याला लवकर इथे बोल. हो सर. विजय, श्रीपाद, इकडे या. मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं. सर काय झालंय? अरे थांब, येऊ तर दे सगळ्यांना. काय रे? आज मी खूप खुश आहे. सो सांगा तुम्हाला काय हवंय ते. काय झालं दादा? तब्येत बिघडली की काय सरांची? अरे तुम्ही असं काय बघताय? अमूल्य, लेट मी कॉंग्रॅच्युलेट यू फर्स्ट. अमूल्य मॅडम, सर तुमचं अभिनंदन करतायत. हो अमूल्य, तुझं मनापासून अभिनंदन. कारण आपण जे अंडरग्राऊंड टनलचं बिड सबमिट केलं होतं ते पास झालंय. आणि मी नेहमी म्हणत आलोय, बिडिंग इज नॉट अ लॉटरी. ते चान्स घेणं वगैरे नाही.
इट्स अ प्युअर मॅथ. कम्प्युटर्स आणि कॅल्क्युलेटर्स जे करू नाही शकले ते एका ह्युमन माइंडने करून दाखवलं. सो ही या वर्षाची आपल्या कंपनीची सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल. सो प्लीज अँड ऑल्सो कॅन यू गेस आपल्या बीडमध्ये आणि कॉम्पिटिटरच्या बीडमध्ये किती डिफरन्स होता? सर मला काय माहित, माझं गणित तर कच्चं आहे सर. फक्त 1 लाख रुपयाचं. आपण त्यांच्याहून फक्त 1 लाख रुपये कमी बीड केले होते अँड वी डिड इट. आणि हे सगळं सक्सेस मिळालं आपल्याला फक्त आणि फक्त तुझ्या प्रिसाइज कॅल्क्युलेशन्स मुळे. शी इज अ मॅथ्स गोल्ड मेडलिस्ट. ती मोठमोठ्या आकड्यांचा गुंता इझिली सोडवू शकते. तुझ्याकडून छोटीशी जरी चूक झाली असती ना तर वी वुड हॅव लॉस्ट इट. बट यू डिड इट अमूल्य. सो प्लीज गिव्ह अ बिग actually huge round of applause for Amulya. येस. सो आता आपण नवीन कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये उतरतोय विच इज अंडरग्राउंड टनल. सो सेलिब्रेट करा, एन्जॉय करा. हॅव अ ग्रेट डे अहेड. येस. अमूल्या, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी. वेल डन. थँक्यू. अमूल्य मॅडम, इतक्या वर्षात सर पहिल्यांदा कोणाचं तरी कौतुक करतायत. सर तर म्हणाले एन्जॉय करा, पण करायचं काय? आपण तरी ते डान्स पण नाही करू शकत. मी काय म्हणते, आपण सगळ्यांसाठी कपकेक्स मागूया. हो कपकेक. अरे काय हो, थांबा. मी काय म्हणते, आपण थोडं थांबूया. हा म्हणजे आता तुमचे सर एवढे म्हणालेत की तुम्हाला जे हवंय ते मागा, मग आपण पण थोडं थांबूयात, विचार करूयात आणि मग ना सॉलिड काहीतरी मागवूयात. हा, ही जास्त चांगली आयडिया आहे. हाय. बरं झालं ताई तू आलीस. कशी आहेस ग तू? मी मस्त आहे. तुम्ही बसा, मी चहा टाकते. नाही 1 मिनिट. तुम्ही दोघी छान बसा, मी चहा ठेवते आज. तू चहा करणार आहेस? मावशी, मी मम्माकडनं सगळं शिकतेय, म्हणजे अगदी स्वयंपाक सुद्धा. त्यामुळे बसा तुम्ही, बेस्ट चहा देते तुम्हाला. बसा बसा बसा. ये ग. हिला काय अचानक झालं? एरवी स्वयंपाकघरात पाऊलही टाकायची तयारी नव्हती कधी. सारिका हळू जरा. सारिकाने डोक्यात काहीतरी नवीनच खूळ घेतलंय. बरं ते असू दे, तुला काय सांगायचंय? काय महत्वाचं बोलणार होतीस? ताई, तुला माहितीये विक्रांतचं आरतीवर प्रेम आहे. गेले काही दिवस ते दोघं भेटतायत एकमेकांना. आणि आरतीने आता असं सांगितलंय की तिला विक्रांत आवडायला लागलाय. आणि नुकतंच त्यांनी असं सांगितलंय की नूतनताईंनी एक वेगळीच अट ठेवली आहे. पुढच्या 2 महिन्यात जर का वेदांतनी लग्न केलं तरच त्या विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देणार आहे. मला असं वाटलं की ही कसली अट आहे? विचित्रच आहे नाही? सुमन, असं खरंच म्हणाल्यात त्या? हो अगं, नूतनताईंच्या घरी जाऊन मी आणि बडवाई आम्ही विक्रांत आणि सारिकाचं लग्न ठरवून आलोय. काय? हो. नाही म्हणजे आरतीचं चांगलं होणार असेल तर मला आवडेलच, आनंदच आहे. आरती पण मला माझ्या मुलीसारखीच आहे. पण काय? हे बघ सुमन, नूतनताई कशा वागल्या आहेत हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. इथे येऊन केवढा तमाशा केला होता त्यांनी.
त्यांच्या मनात आरतीविषयी खूप खूप राग आहे.